हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत वर्ग 12 विषय इंग्रजी यातील जी क्वेश्चन बँक आहे. या क्वेश्चन बँकमधील सेक्शन 4 स्टडी ऑफ लिटररी जॅनर. क्वेश्चन 5A. क्वेश्चन 5 हा नॉवेलवर बेस्ड असतो 16 मार्कासाठी. तर त्यातील क्वेश्चन 5A जो 4.1 हिस्ट्री ऑफ नॉवेलवर आधारित असतो आणि जो 4 मार्कांचा असतो. 2-2 मार्काचे 2 प्रश्न विचारले जातात. तर यामध्ये काही प्रश्न दिलेले आहेत क्वेश्चन बँकमध्ये. ते प्रश्न आणि त्यांचे सोल्युशन, त्यांचे आन्सर आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. क्वेश्चन 5A. कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स. की दिलेल्या सूचनानुसार खाली दिलेल्या ॲक्टिव्हिटीज पूर्ण करा. यासाठी 4 मार्क आहेत. फर्स्ट, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड रिराईट द सेंटेन्स. की खाली दिलेल्या वाक्यामध्ये 4 पर्याय देण्यात आलेले. 4 पर्यायांपैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. अँड रिराईट द आन्सर, रिराईट द सेंटेन्स, दिलेलं वाक्य पुन्हा लिहायचं आहे. तर पहिलं जे वाक्य आहे, 18th सेंचुरी गिफ्टेड मॅनकाइंड विथ. की 18th सेंचुरीनं मॅनकाइंडला काय गिफ्ट दिलं. आणि ऑप्शन आहेत ए ड्रामा अँड पोएट्री, बी नॉवेल अँड ड्रामा, सी पोएट्री अँड नॉवेल, अँड डी नॉवेल अँड पिरियडिकल एसेज. तर आपण व्यवस्थित जर का हे प्रकरण वाचलं तर आपल्या असं लक्षात येईल की 18th सेंचुरी गिफ्टेड मॅनकाइंड विथ नॉवेल अँड पिरियडिकल एसेज. तर ऑप्शन डी हा बरोबर आहे. सेकंड आहे, नॉवेल सून बिकेम डॉमिनंट लिटररी जॅनर ॲज इट. आणि 4 ऑप्शन देण्यात आलेले आहे. हेल्प पीपल टू लिव्ह अ मोर पर्पजफुल लाईफ, बी कॉट द इंटेलेक्च्युअल सेंटिमेंटल अँड रिअलिस्टिक स्पिरिट, सी grew gradually and gained popularity, and D all of these. तर नॉवेल लवकरच डॉमिनंट लिटररी जॅनर झालं आणि त्यामध्ये पर्याय दिलेला की हेल्प पीपल टू लिव्ह अ मोर पर्पजफुल लाईफ. की लोकांना खूप हेतुपूर्ण असं जीवन जगण्यासाठी यांनी मदत केली. कॉट द इंटेलेक्च्युअल सेंटिमेंटल अँड रिअलिस्टिक स्पिरिट. की याने इंटेलेक्च्युअल सेंटिमेंटल आणि रिॲलिटिक स्पिरिट हे कॅच केले. ग्र्यू ग्रॅज्युअली अँड गेन पॉप्युलॅरिटी. उत्तरोत्तर याची वाढ होत गेली आणि याला पॉप्युलॅरिटी, लोकप्रियता मिळाली. आणि ऑप्शन डी आहे ऑल ऑफ दीज. तर वरील पर्याय आपण पाहिले तर ए, बी, सी हे 3ही पर्याय बरोबर असल्यामुळे ऑप्शन डी ऑल ऑफ दीज हा पर्याय बरोबर राहील. थर्ड, इंडियन रायटर्स इन इंग्लिश नॉवेल इनिशियली रोट अबाउट द थीम ऑफ. की इंडियन रायटर्स इन इंग्लिश, भारतातील जे लेखक होते इंग्लिशमध्ये लिहिणारे, इंग्लिश नॉवेल लिहिणारे, सुरुवातीला त्यांनी कोणत्या थीमवर लिहिलं. तर ऑप्शन ए डॉमेस्टिक व्हायलन्स, बी नॅशनलिस्टिक अँड सोशल व्हर्च्यूज, सी सायंटिफिक थिअरीज, अँड डी सायकोलॉजिकल इन्साइट्स. तर याचं उत्तर आहे नॅशनलिस्टिक अँड सोशल व्हर्च्यूज. की राष्ट्रीयता, राष्ट्रीय मुद्दे आणि सामाजिक मूल्ये, सामाजिक सद्गुण याबद्दल या थीमवर जे सुरुवातीचे इंडियन रायटर्स इन इंग्लिश नॉवेल होते त्यांनी लिहिलेलं आहे. फोर्थ, गॉथिक नॉवेल कंटेन्स. आता गॉथिक नॉवेल्समध्ये काय काय आहे. ए टेरर अँड सुपरनॅचरल, बी मिस्ट्री अँड थ्रिलर, सी हॉरर अँड हॉन्टेड बिल्डिंग्स, डी ऑल ऑफ दीज. तर गॉथिक नॉवेल्समध्ये बघा टेरर अँड सुपरनॅचरल आहे, मिस्ट्री अँड थ्रिलर पण आहे, हॉरर अँड हॉन्टेड बिल्डिंग्स पण आहे. त्याच्यामुळं ऑप्शन डी हे बरोबर आहे, ऑल ऑफ दीज. तर फिफ्थ आहे, स्ट्राईक आउट द अननेसेसरी. याच्यामधील जे अनावश्यक आहे हे अनावश्यक आपल्याला
वेगळं काढायचं आहे, त्याला खोडून काढायचं आहे. मग स्टेटमेंट काय आहे की डिटेक्टिव्ह फिक्शन काय आहे? ए सब जॅनर ऑफ क्राईम फिक्शन. ऑप्शन ए हा बरोबर पर्याय आहे. अगाथा क्रिस्टी मास्टर्ड द आर्ट ऑफ क्राईम फिक्शन, हेही स्टेटमेंट बरोबर आहे डिटेक्टिव्ह फिक्शनच्या संदर्भात. सी डिटेक्टिव्स कॅन बी प्रोफेशनल ऑर ॲमेच्युअर, हेही वाक्य डिटेक्टिव्ह फिक्शनला लागू पडते. ऑप्शन डी प्रोटॅगोनिस्ट इज अ नेसेसरीली अँड इसेंट्रिक पर्सन, हे वाक्य मात्र डिटेक्टिव्ह फिक्शनशी निगडीत नाही. त्याच्यामुळं ऑप्शन डीला आपल्याला वेगळं काढावं लागेल. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ऑप्शन डी. देन सेकंड, फिल इन द ब्लँक्स बाय चूजिंग करेक्ट अल्टरनेटिव्ह, की योग्य पर्याय निवडून आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहेत. फर्स्ट, अ नॉवेल इज रिलेटिव्हली अ डॅश डॅश नरेटिव्ह, आणि ऑप्शन आहेत शॉर्ट, लॉंग आणि डिस्क्रिप्टिव्ह. आणि आपल्याला माहिती आहे की नॉवेल हे लॉंग नरेटिव्ह असते, म्हणून लॉंग हे उत्तर बरोबर आहे. आणि ते उत्तर या स्टेटमेंटमध्ये घेतल्यानंतर अ नॉवेल इज रिलेटिव्हली अ लॉंग नरेटिव्ह असं आपल्याला लिहिता येईल. सेकंड आहे इंग्लिश वर्ड नॉवेल इज डिराइव्ड फ्रॉम द इटालियन वर्ड, हा जो वर्ड आहे इंग्लिश वर्ड नॉवेल, हा शब्द कोणत्या इटालियन वर्डपासून निर्माण झालेला आहे? ऑप्शन आहे नॉवेला, नॉवेली अँड नॉवेलस. तर नॉवेला हे उत्तर बरोबर आहे. थर्ड, जॉफ्री चॉसर रोट, जॉफ्री चॉसरनं खाली लिहिलेल्या पर्यायापैकी काय लिहिलेलं आहे? फर्स्ट आहे मॉर्टे डे ऑर्थर, द कॅन्टरबरी टेल्स आणि टेल ऑफ गेंजी. तर यापैकी जॉफ्री चॉसरनं द कॅन्टरबरी टेल्स हे लिहिलेले आहेत. फोर्थ, द टेल ऑफ गेंजी बाय मुरासाकी शिकाबू वॉज पब्लिश्ड इन द इयर. आता या ठिकाणी दिले की मुरासाकी शिकाबू यांनी टेल ऑफ गेंजी नावाची नॉवेल लिहिली आणि ती प्रकाशित कोणत्या वर्षी झाली? आणि ऑप्शन दिलेले 1010, 1605, 1050 आणि 1600. तर यापैकी 1010 हे उत्तर बरोबर आहे. फिफ्थ, द पिलग्रिम्स प्रोग्रेस इज अ नॉवेल रिटन बाय, पिलग्रिम्स प्रोग्रेस ही नॉवेल कोणी लिहिली? खाली 3 पर्याय देण्यात आलेले आहे. फर्स्ट जॉन बनियान, सेकंड ॲफ्रा बेन आणि थर्ड डॅनियल डिफो. तर या 3 पर्यायापैकी जॉन बनियान हा पर्याय बरोबर आहे. सिक्स्थ, डॅश डॅश इज द पायोनियर ऑफ स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल, की स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेलचा पायोनियर अग्रेसर कोण आहे? आणि ऑप्शन आहेत अगाथा क्रिस्टी, जेन ऑस्टेन, व्हर्जिनिया वुल्फ. तर यापैकी व्हर्जिनिया वुल्फ हे उत्तर बरोबर आहे. सेवन्थ, द फर्स्ट इंग्लिश नॉवेल राजमोहन्स वाईफ वॉज रिटन बाय, जी पहिली भारतीय इंग्लिश नॉवेल आहे जिचं नाव आहे राजमोहन्स वाईफ, ही कुणाकडून लिहिली गेली, ही कोणी लिहिली? आणि ऑप्शन दिलेले आहेत मुल्कराज आनंद, आर के नारायण, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. तर ही जी नॉवेल आहे राजमोहन्स वाईफ ही बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिली. एट्थ, जोसेफ कॉन्रॅड रोड द नॉवेला नेम्ड ॲज, की जोसेफ कॉन्रॅड यांनी एक नॉवेला लिहिलेली आहे जिचं नाव आहे, ऑप्शन आहेत बिलीबर्ड, द हार्ट ऑफ डार्कनेस आणि पर्ल. तर यापैकी द हार्ट ऑफ डार्कनेस हे उत्तर बरोबर आहे. नाइन्थ आहे सायन्स फिक्शन इज अ जॅनर ऑफ स्पेक्युलेटिव्ह फिक्शन डीलिंग विथ, की सायन्स फिक्शन हे स्पेक्युलेटिव्ह फिक्शनचं जॅनर आहे आणि जे कशासोबत डील करते? तर ऑप्शन आहेत फ्युचरिस्टिक सेटिंग्स, डेथ अँड डिके, अर्लियर पिरियड दॅन ऑफ रायटिंग. तर या पर्यायांमध्ये फ्युचरिस्टिक सेटिंग्स, सायन्स फिक्शन इज अ जॅनर ऑफ स्पेक्युलेटिव्ह फिक्शन डीलिंग विथ फ्युचरिस्टिक सेटिंग्स. 10th सेंटेन्स, द फेमस ट्रायो ऑफ इंडियन रायटर्स इज,
की इंडियन रायटर्समधील फेमस ट्रायो, लोकप्रसिद्ध असे ट्रायो या शब्दाचा अर्थ होते 3 लोकांचा समूह म्हणजेच ट्रायो. तर ते कोणकोणते होते? तर ऑप्शन दिलेले आहे मुल्कराज आनंद, R.K. नारायण, राजाराव, त्यानंतर अमिताव घोष, मनोहर मालगावकर, मुल्कराज आनंद, आणि त्यानंतर अमिताव घोष, R.K. नारायण आणि अरविंद अडिगा. तर या तिन्हीपैकी जे फेमस ट्राय होतं ते फेमस ट्राय होतं मुल्कराज आनंद, R.K. नारायण आणि राजाराव. आता थर्ड दिलेला आहे क्रोनॉलॉजिकल ऑर्डर, की ज्या घटना जशा घडल्या त्या क्रमानं मांडणे. फर्स्ट दिलेलं आहे राईट इन अ क्रोनॉलॉजिकल ऑर्डर, आणि ऑप्शन आहेत ए मुरासाकी शिकुबूज टेल ऑफ गेंजी, बी ग्रीक रोमान्सेस, सी द अपीयरन्स ऑफ मॅगझिन्स अँड न्यूजपेपर्स, डी चॉसर्स द कॅन्टरबरी टेल्स. आता यामध्ये बघा ए जे आहे मुरासाकी शिकुबूज टेल ऑफ गेंजी हे 1010ला पब्लिश झाले. त्यानंतर ग्रीक रोमान्सेस हे 2nd to 6th सेंचुरीपर्यंत, आणि द अपीयरन्स ऑफ मॅगझिन्स अँड न्यूजपेपर्स हे 18th सेंचुरीमध्ये होते. आणि चॉसर्स द कॅन्टरबरी टेल्स हे 1392मध्ये होते. तर यांचा विचार केला तर सर्वात पहिले आपण बघू की ग्रीक रोमान्सेस आलेले जे 2nd आणि 6th सेंचुरीमध्ये होते. मग त्याच्यामुळं बी ग्रीक रोमान्सेस सर्वात पहिले लिहिता येईल. त्याच्या खाली आपल्याला लिहावं लागेल ऑप्शन ए मुरासाकी शिकुबूज टेल ऑफ गेंजी, जी 1010मध्ये आली, 1010मध्ये. त्यानंतर ऑप्शन आपल्याला डी लिहावं लागेल चॉसर्स द कॅन्टरबरी टेल्स, जी 1392मध्ये आली. आणि त्यानंतर शेवटचा पर्याय लिहावा लागेल आपल्याला द अपीयरन्स ऑफ मॅगझिन्स अँड न्यूजपेपर्स 18th सेंचुरीमध्ये आलेली. आता सेकंड आहे राईट इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. त्यामध्ये काय काय दिलेलं आहे? ए इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन, बी ड्रामा अँड पोएट्री स्टार्टेड फेडिंग अवे, सी नॉवेल गेन पॉप्युलरिटी, अँड डी द राईज ऑफ मिडल क्लास. तर याचा आन्सर आपल्याला लिहिता येईल की ए इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन, देन नॉवेल गेन पॉप्युलरिटी, देन ड्रामा अँड पोएट्री स्टार्टेड फेडिंग. त्याच्यानंतर आन्सर आपल्याला लिहावं लागेल सर्वात पहिले ए इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन, त्याच्यानंतर सी नॉवेल गेन पॉप्युलरिटी, त्यानंतर डी द राईज ऑफ मिडल क्लास, आणि त्याच्यानंतर लिहावं लागेल बी ड्रामा अँड पोएट्री स्टार्टेड फेडिंग अवे. थर्ड दिलेलं आहे गिवन बिलो आर सम नॉवेल्स, इव्हेंट्स अँड रायटर्स ऑफ इंडियन इंग्लिश, अरेंज देम इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. त्यामध्ये ए आहे राईज ऑफ फेमस इंडियन ट्रायो, बी नयनतारा सहगल, अरुण जोशी, मनोहर मालगावकर, सी अरुंधती रॉय, किरण देसाई, किरण नगरकर, डी राजमोहन्स वाईफ बाय बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. तर याचा आन्सर आपल्याला लिहिता येईल डी राजमोहन्स वाईफ बाय बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. त्यानंतर लिहावं लागेल ए राईज ऑफ फेमस इंडियन ट्रायो, त्यानंतर बी नयनतारा सहगल, अरुण जोशी, मनोहर मालगावकर, अँड देन सी अरुंधती रॉय, किरण देसाई, किरण नगरकर. फोर्थ, गिवन बिलो आर सम नॉवेल्स इन इंडियन इंग्लिश लिटरेचर, अरेंज देम इन देअर ऑर्डर ऑफ अपीयरन्स. आता या ठिकाणी 4 पर्याय देण्यात आलेले आहेत. ए द पिलग्रिम्स प्रोग्रेस अँड ओरुनाकू, बी इकॉलॉगस अँड मॉर्टे डे ऑर्थर, सी पामेला अँड गलिवर्स ट्रॅव्हल्स, डी द टेल ऑफ गेंजी अँड डॉन क्विक्झोट. आता हा थोडा कन्फ्युजिंग प्रश्न आहे. याची जी क्रोनॉलॉजिकल ऑर्डर, आपण क्रोनॉलॉजिकल ऑर्डर कशा पद्धतीने लावत असतो की जी सर्वात पहिले घडलेली गोष्टी किंवा सर्वात पहिले अपियर झालेली जी काही नॉवेल आहे ती आपण अगोदर घेत असतो. पण या ठिकाणी 2-2 नॉवेलचा एक सेट या ठिकाणी तयार केलेला आहे. आता पहिल्याच ऑप्शनमध्ये तुम्ही बघा द पिलग्रिम्स प्रोग्रेस अँड ओरोनोक,
तर पिलग्रिम्स प्रोग्रेस ही 1678मध्ये आली आणि ओरोनाको हे 1688मध्ये आले. जर आपण याला कन्सिडर केलं तर हे वेगवेगळ्या वेळेस आलेले आहेत. त्यानंतर ऑप्शन बीमध्ये इकॉलॉगस अँड मॉर्टे ऑर्थरमध्ये बघा की इकॉलॉगस ही 37 BC आलेली आहे आणि तेच मॉर्टे ऑर्थर हे 1485मध्ये आलेली. म्हणजे यांचा कोणत्याही पद्धतीचा ज्याला आपण म्हणू शकतो की ती एका सेंचुरीमध्ये येतात. आपण याच्यात पाहिलं वर द पिलग्रिम्स प्रोग्रेस अँड ओरोनाको हे एका सेंचुरीमध्ये आपण कन्सिडर केलं असतं, पण इकॉलॉगस अँड मॉर्टे ऑर्थर हे एका सेंचुरीमध्ये नाही आहे. त्यानंतर सी बघा पामेला अँड गलिवर्स ट्रॅव्हल्स हे 18th सेंचुरीमध्ये आले. यालाही आपण कन्सिडर करू शकतो. पण ऑप्शन डी जर आपण पाहिला तर द टेल ऑफ गेंजी हे 1010मध्ये आणि डॉन क्विक्झोट हे 1605-1615मध्ये आले. त्याच्यामुळं या प्रश्नाला क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये लावत असताना कोणत्या लॉजिकच्या आधारे लावायचं हे कळत नाही. त्याच्यामुळं हा कन्फ्युजिंग प्रश्न आहे आणि हा कन्फ्युजिंग प्रश्न टाकता वेळेस हा एकतर टायपिंग मिस्टेक असावी किंवा याच्या मागचं काय लॉजिक आहे हे कळणं शक्य नाही. त्यामुळे या प्रश्नालाचे उत्तर देताना आपण थोडंसं याला बाजूला ठेवू. त्यानंतरचा प्रश्न बघूयात आपण. स्टेट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स, की खाली दिलेले वाक्य हे चूक की बरोबर ते आपल्याला सांगायचेत. पहिलं सेंटेन्स आहे नॉवेल इज रिकग्नाइज ॲज द मोस्ट डॉमिनंट लिटररी जॅनर इन मॉडर्न टाइम्स. दिस इज ट्रू सेंटेन्स. सेकंड, अ नॉवेल इज रिलेटिव्हली अ शॉर्ट नरेटिव्ह. हे वाचल्यावरच आपल्या लक्षात येतं की हे फॉल्स सेंटेन्स आहे. थर्ड, टेल ऑफ गेंजी इज डिस्क्राइब ॲज वर्ल्ड्स फर्स्ट नॉवेल. इट्स ट्रू सेंटेन्स. फोर्थ, middle class people had a little interest in romances and tragedies. True sentence. Fifth, novel gave voice to the aspirations and longings of middle class. True. Sixth, the women novelists haven't contributed significantly in English literature. हे फाल्स आहे, कारण वुमेन नॉवेलिस्टचं बरंचसं योगदान आहे इंग्लिश लिटरेचरमध्ये. त्यामुळं आपण असं म्हणू शकत नाही की वुमेन नॉवेलिस्टनं इंग्लिश लिटरेचरमध्ये त्यांचं काही योगदान नाही म्हणून. सेवन्थ सेंटेन्स आहे नॉवेला इज ग्रेटर इन लेंथ दॅन नॉवेल. हेही चुकीचं आहे, कारण आपण पाहतो की नॉवेल ही नॉवेलापेक्षा मोठी असते, नॉवेला ही नॉवेलपेक्षा लहान असते. त्यानंतर एट्थ, सेटिंग डझंट अफेक्ट प्लॉट ऑर कॅरेक्टर्स, की हेही चुकीचं आहे, कारण सेटिंग हे प्लॉट आणि कॅरेक्टरवर प्रभाव पाडतात. त्यामुळे हे म्हणणं चुकीचं राहील. नाइन्थ, द स्ट्रगल इन अपोजिट फोर्सेस इन अ स्टोरी इज कॉल्ड ॲज कन्फ्लिक्ट. हे बरोबर आहे, दोन अपोजिट फोर्सेसमधला स्ट्रगल संघर्ष याला कन्फ्लिक्ट म्हणतात. 10th सेंटेन्स आहे एपिस्टोलरी. याला अपिस्टोलरी, ज्याचं प्रोनाऊन्सिएशन आपण केलं तर अपिस्टोलरी novel is a series of correspondence, other documents and diary entries as well. हे सुद्धा ट्रू सेंटेन्स आहे. त्यानंतर बोलूया फिफ्थकडे. मॅच द फॉलोइंग. खाली दिलेल्या यांच्या जोड्या आपल्याला जुळवायच्या आहेत. फर्स्ट, मॅच इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ द नॉवेल इन कॉलम ए विथ द रिलेव्हंट पॉईंट्स इन कॉलम बी. तर एमध्ये असलेले जे काही शब्द किंवा संकल्पना आहेत त्यांच्या जोड्या ह्या बीमध्ये असलेल्या शब्द संकल्पनांशी जोडायच्यात आपल्याला. तर एमध्ये आहे एक थीम, दुसरं प्लॉट, तिसरं कॅरेक्टर, चौथं सेटिंग. आणि बीमध्ये आहे कॅन बी अ थंबनेल ऑर डीप डिटेल्ड स्केच. बी, द बॅकग्राऊंड ऑफ द स्टोरी. सी, फिलॉसॉफिकल स्टेटमेंट, अ सेंट्रल आयडिया. डी, कोर्स ऑफ द इव्हेंट्स. तर पहिलं पहा थीम. तर थीम म्हणजेच काय, तर फिलॉसॉफिकल स्टेटमेंट और सेंट्रल आयडिया. तर पहिल्याची जोडी लागते सी सोबत. दुसरा आहे प्लॉट. तर प्लॉटची जोडी लागते, प्लॉट मीन्स कोर्स ऑफ इव्हेंट्स, सेकंड डी. थर्ड कॅरेक्टर. तर कॅरेक्टर कॅन बी अ थंबनेल और डीप डिटेल स्केच, त्यामुळं थर्ड ए. आणि फोर्थ बी, सेटिंग, द बॅकग्राऊंड ऑफ द स्टोरी.
बघा सेकंडमध्ये दिलेले मॅच द फॉलोइंग. कॉलम एमध्ये आहे पहिलं थीम, दुसरा प्लॉट, तिसरा कन्फ्लिक्ट, चौथं लँग्वेज स्टाईल आणि बीमध्ये दिलेलं आहे ए फिलॉसॉफिकल स्टेटमेंट, अ सेंट्रल आयडिया, बी द स्ट्रगल इन बिटवीन अपोजिट फोर्सेस, सी टेक्निक्स ऑफ द नरेशन, डी कोर्स ऑफ द इव्हेंट्स. तर पहिलं जे काय आहे थीम, तर थीम आपण वरच्या याच्यात पाहिलं होतं की थीम म्हणजे काय, अ फिलॉसॉफिकल स्टेटमेंट, अ सेंट्रल आयडिया. मग पहिल्याची जोडी ए सोबत लागते. सेकंड प्लॉट म्हणजेच कोर्स ऑफ इव्हेंट्स, सेकंड डी. थर्ड कन्फ्लिक्ट, कन्फ्लिक्ट काय, द स्ट्रगल इन बिटवीन अपोजिट फोर्सेस, थर्ड बी. फोर्थ लँग्वेज स्टाईल काय आहे, तर टेक्निक्स ऑफ द नरेशन. तिसरं मॅच द फॉलोइंग आहे. एमध्ये आहे फर्स्ट अगाथा क्रिस्टी, सेकंड विल्यम जेम्स, थर्ड जॉर्ज इलियट, फोर्थ मेरी शेली. बी आहे एमध्ये स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस, बी क्राईम फिक्शन, सी सायन्स बेस्ड नॉवेल्स, डी सायकोलॉजिकल नॉवेल्स. तर फर्स्ट जे आहे अगाथा क्रिस्टी आणि क्राईम फिक्शन बी सोबत जोडी लागते, फर्स्ट बी. त्याच्यानंतर सेकंड जे आहे विल्यम जेम्स यांची जोडी स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस, थर्ड डी जॉर्ज इलियट सायकोलॉजिकल नॉवेल्स, इन फोर्थ सी मेरी शेली सायन्स बेस्ड नॉवेल्स. फोर्थ मॅच द फॉलोइंग आहे. त्याच्यामध्ये पहिलं व्हर्जिनिया वुल्फ, त्याच्यानंतर बीमध्ये दिलेले गॉथिक नॉवेल्स, एमध्ये सेकंड मेरी शेली, इकडे बीमध्ये नॉवेल ऑफ मॅनर्स, एमध्ये फ्रान्सिस बर्ने, बीमध्ये सायन्स बेस्ड नॉवेल्स, देन एमध्ये ॲन रॅडक्लिफ, बीमध्ये स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. तर याचे आन्सर आपण बघूयात की फर्स्ट जे आहे व्हर्जिनिया वुल्फ, तर व्हर्जिनिया वुल्फ इज रिलेटेड टू स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. सेकंड मेरी शेली सायन्स बेस्ड नॉवेल्स, थर्ड फ्रान्सिस बर्ने नॉवेल ऑफ मॅनर्स, अँड फोर्थ ॲन रॅडक्लिफ गॉथिक नॉवेल्स. फिफ्थ मॅच द फॉलोइंगमध्ये कॉलम एमध्ये आहे राईज ऑफ मिडल क्लास, सेकंड द स्पिरिट ऑफ रिअलिझम अँड डिनायल ऑफ रोमॅन्टिसिझम, थर्ड नॉवेल अँड पिरियडिकल एसे, आणि फोर्थ द टेल्स ऑफ ग्रीक रोमान्सेस. बीमध्ये आहे ए 18th सेंचुरी लिटरेचर, बी इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन, सी स्टोरीज ऑफ आयडियल लव्ह अँड ॲडव्हेंचर्स, डी नॉवेल ॲज अ लिटररी जॅनर. तर यांच्या जोड्या आपण जुळू. फर्स्ट जे काय आहे राईज ऑफ मिडल क्लास, तर त्याची जोडी लागते इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन. सेकंड द स्पिरिट ऑफ रिअलिझम अँड डिनायल ऑफ रोमॅन्टिसिझम, याची जोडी 18th सेंचुरी लिटरेचरसोबत लागते. थर्ड नॉवेल अँड पिरियॉडिकल एसे, त्यामध्ये नॉवेल ॲज अ लिटररी जेनर, आणि द टेल्स ऑफ ग्रीक रोमान्सेस याची जोडी लागते स्टोरीज ऑफ आयडियल लव्ह अँड ॲडव्हेंचर्स. सिक्स्थ आहे मॅच द फॉलोइंग. एमध्ये आहे द फ्लो ऑफ थॉट्स, सेकंड द इंटरनल लाईफ ऑफ द प्रोटॅगनिस्ट, थर्ड द नॉवेल बेस्ड ऑन द लाईफ ऑफ ऑथर, फोर्थ द ग्रोथ ऑफ प्रोटॅगनिस्ट माइंड, स्पिरिट अँड कॅरेक्टर्स. बीमध्ये आहे ए बिल्डन्स रोमन नॉवेल, बी स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस, सी सायकोलॉजिकल नॉवेल, डी ऑटोबायोग्राफिकल नॉवेल. तर पहिला जो ऑप्शन आहे द फ्लो ऑफ थॉट्स, याची जोडी लागते स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस, बी. सेकंड द इंटरनल लाईफ ऑफ द प्रोटॅगनिस्ट, याची जोडी लागते सी सायकोलॉजिकल नॉवेल. थर्ड आहे द नॉवेल बेस्ड ऑन द लाईफ ऑफ ऑथर,
त्याची जोडी लागते डी ऑटोबायोग्राफिकल नॉवेल. आणि फोर्थ आहे द ग्रोथ ऑफ प्रोटॅगनिस्ट माइंड स्पिरिट अँड कॅरेक्टर्स ए बिल्डन्स रोमन नॉवेल. सेवन्थ मॅच द फॉलोइंग आहे. एमध्ये आहे डॅनियल डिफो, जोनाथन स्विफ्ट, सॅम्युअल रिचर्डसन, जॉन बनियान. बीमध्ये आहे गलिव्हर्स ट्रॅव्हल, रॉबिन्सन क्रुसो, द पिलग्रिम्स प्रोग्रेस अँड डी पामेला. तर फर्स्ट जे आहे डॅनियल डिफो यांनी रॉबिन्सन क्रुसो नावाची कादंबरी लिहिलेली आहे. दुसरे जे काय आहे जोनाथन स्विफ्ट यांनी गलिव्हर्स ट्रॅव्हल्स लिहिलेली आहे. थर्ड सॅम्युअल रिचर्डसन यांनी पामेला लिहिली. आणि फोर्थ जॉन बनियान यांनी द पिलग्रिम्स प्रोग्रेस लिहिलेली आहे. एट्थ मॅच द फॉलोइंग. एमध्ये आहे पिकारेस्क नॉवेल, सेकंड हिस्टॉरिकल नॉवेल, थर्ड ॲलेगरिकल नॉवेल, फोर्थ युटोपियन नॉवेल. बीमध्ये आहे बियर्स मोर दॅन वन लेयर्स ऑफ मिनिंग, बी स्पेक्युलेटिव्ह फिक्शन, सी ॲडव्हेंचर्स ऑफ ॲन इसेंट्रिक प्रोटॅगनिस्ट, डी सेट इन ॲन अर्लियर पिरियड दॅन ऑफ द रायटिंग. तर याचे आन्सर आपण पाहूया. पहिलं जे आहे पिकारेस्क नॉवेल. तर पिकारेस्क नॉवेलमध्ये काय आहे की याची जोडी सी सोबत लागते ॲडव्हेंचर्स ऑफ इसेंट्रिक प्रोटॅगनिस्ट. सेकंड आहे हिस्टॉरिकल नॉवेल, डी सेट इन ॲन अर्लियर पिरियड दॅन ऑफ रायटिंग. थर्ड ॲलेगरिकल नॉवेल, याची जोडी लागते ए सोबत बियर्स मोर दॅन वन लेयर्स ऑफ मिनिंग. आणि फोर्थ युटोपियन नॉवेल, दॅट इज स्पेक्युलेटिव्ह फिक्शन. त्यानंतर नाइन्थ मॅच द फॉलोइंग आहे. एमध्ये आहे थॉमस मन, जॉन स्टेनबेक, हेनरी जेम्स आणि जोसेफ कॉन्रॅड. बीमध्ये आहे द हार्ट ऑफ डार्कनेस, द टर्न ऑफ द स्क्रू, डेथ इन व्हेनिस आणि डी पर्ल. तर याचे आन्सर बघूयात. तर फर्स्ट थॉमस मन यांनी डेथ इन व्हेनिस. अँड सेकंड जॉन स्टेनबेक यांची जोडी लागते डी पर्ल. थर्ड हेनरी जेम्स, बी द टर्न ऑफ द स्क्रू. आणि फोर्थ जोसेफ कॉन्रॅड यांनी द हार्ट ऑफ डार्कनेस लिहिलेली आहे. यामध्ये सिक्स्थ आहे कंप्लीट द सेंटेन्स, खाली दिलेले वाक्य पूर्ण करा. फर्स्ट आहे द पिरियॉडिकल एसे अँड नॉवेल आर द गिफ्ट्स ऑफ. आणि पर्याय आहेत 18th सेंचुरी, 17th सेंचुरी, 19th सेंचुरी. तर हे आहे 18th सेंचुरी. द पिरियॉडिकल एसे अँड नॉवेल आर द गिफ्ट्स ऑफ 18th सेंचुरी. सेकंड आहे अ नॉवेल इज रिलेटिवली in bracket a short narrative fiction, a long narrative fiction, a fiction of moderate length. तर या समोर आपल्याला लिहिता येईल अ लॉंग नरेटिव्ह फिक्शन. थर्ड द इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन गेव बर्थ टू, की इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनने कशाला जन्म दिला? पुअर क्लास, मिडल क्लास, रिच क्लास. तर इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनने जन्म दिला मिडल क्लासला. फोर्थ appearance of newspaper in 18th century attracted a large number of readers from, की 18व्या शतकाने त्याचा उदय झाला आणि त्यामध्ये न्यूजपेपर आले. न्यूजपेपरनी समाजातील कोणत्या वर्गाला आपल्याकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न केला? तर ऑप्शन आहेत पुअर क्लास, मिडल क्लास, रिच क्लास. आणि आन्सर आहे मिडल क्लास. मध्यम वर्ग जास्त आकर्षिला गेला न्यूजपेपरकडे. फिफ्थ राईज ऑफ नॉवेल ॲज अ लिटररी जेनर रिझल्टेड इन लॉवरिंग द इम्पॉर्टन्स ऑफ, की नॉवेलचा उदय झाला एक लिटररी जेनर म्हणून, साहित्य प्रकार म्हणून नॉवेलचा उदय झाला आणि त्यामुळं कशाचं महत्त्व कमी झालं? ऑप्शन आहेत पोएट्री, ड्रामा अँड पोएट्री. तर उत्तर आपल्याला लिहिता येईल ड्रामा अँड पोएट्री, या दोन्हींचं महत्त्व कमी झालं. सिक्स्थ आहे सलमान रश्दी, V.S. नायपॉल, काजुओ इशिगोरा आर in bracket Indian authors, immigrant authors, writers of Indian origin.
तर हे जे काय आहे, सलमान रश्दी, VS नायपॉल, काझुओ इशिगोरा हे सर्व इमिग्रंट ऑथर्स आहेत. तर उत्तर आहे इमिग्रंट ऑथर्स. आता अशा पद्धतीनं आपण क्वेश्चन 5A, क्वेश्चन बँकमधील क्वेश्चन 5A हा पूर्णपणे सोडवला. अशाच प्रकारचे क्वेश्चन बँकशी रिलेटेड इतरही व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.